काय सांगाल सर, तुमच्या उमेदवारांनी आज माघारी घेतली आहे? आमच्या उमेदवारांची उमेदवारी ही भारतीय जनता पक्षाचा उमेदवार ठरण्याच्या आधीची उमेदवारी त्यांनी दाखल केली होती आणि आज महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा यांचा अधिकृत उमेदवारी नंदकिशोर महाजन यांना जाहीर झाली असल्या कारणाने आज माघारीचा दिवस आहे। त्यामुळे ज्या काही मित्रपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असतील तर महायुतीचा धर्म म्हणून त्यांनी आज माघारी घेतली पाहिजे। त्या माध्यमातून आज अशा आमच्या आताच आसिफ दारा मोहम्मद जे रावेरचे उपनगर अध्यक्ष राष्ट्रवादीचे आमचे, त्यांनी आत्ता उमेदवारी माघार घेतली आणि असे अजून जे मित्रपक्षांचे उमेदवार आहेत तेही माघारी घेतील, कारण महायुतीचा उमेदवार निवडून येणं हे तितकंच जबाबदारी प्रत्येक पक्षाच्या सर्वांवर आहे। तुमच्या पक्षाचे 3 उमेदवार होते, त्यापैकी आतापर्यंत एकाने माघारी घेतलेली आहे, बाकीचे 2 नाही, 2ची माघारी झाली आहे ना, दुसराही आहे, सगळे तिघांची माघारी होईल। माघार घेणाऱ्यांना काही महामंडळाचे आश्वासन दिले? नाही, असं काहीही नाही। शब्दाला महत्त्व असतं आणि शिस्तीला महत्त्व असतं। अजितदादांच्या प्रेरणेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिस्तप्रिय पक्ष आहे आणि आम्ही त्यांच्या जडणघडणीत घडलो असल्या कारणामुळे तो काही विषय नाही। माघार घेण्यामध्ये कोणाचे नाव येतं? माघारीमध्ये आता आसिफ दारा मोहम्मद आला, सुनील जंगले म्हणून सावद्याचे आमचे स्वीकृत नगरसेवक आहे, हे रावेर लोकसभेतील 2 राष्ट्रवादीचे उमेदवार होते। आणि तिसरे अंमळनेरचे आहे वाटतं, अपक्ष आहे ते काही हे नाही। माघारली है, इसकी मेन वजह क्या है? राष्ट्रवादी कांग्रेस, अजीतदादा पवार गठ, बीजेपी और शिंदे गठ, इनकी युति होने की वजह से हमारे ऊपर के वरिष्ठ नेता हैं, उनका कहना पड़ा कि हम एक साथ सब इलेक्शन नीचे लड़ रहे हैं, आप माघार ले लो। मैंने उनके कहने पे माघार लिया। कोई इसमें कोई डर, कोई लालच, कोई डर नहीं, कोई शब्द, कोई ऊपर वाले की हम किसी से डरते नहीं, या कोई प्रॉमिस? कुछ भी नहीं, कुछ भी नहीं, भविष्य का कोई प्रॉमिस? कुछ भी नहीं, कुछ भी पद, पैसा, प्रतिष्ठा? कुछ देर पहले पैसा वैसा कुछ भी नहीं। कुछ देर पहले मंत्री गिरीश महाजन ने राष्ट्रवादी कार्यालय के ऊपर एक बैठक आयोजित की, जिसमें आपको समझाने का एक प्रयत्न किया गया, तो क्या कहा गया था जिसके वो समझाने के लिए नहीं आए थे, हमारे तीनों घटक हम एक साथ है। वहाँ उन्होंने ये बोला कि हमको एक साथ एक ताकत से सबको मिलकर लड़ना है। आपको तो पहले से ही पता था कि महायुति चल रही है, फिर आपने फॉर्म मैंने अपक्ष से भरा था। हाँ। उस वक्त तक की फाइनल नहीं हुआ था कि युति क्या स्टैंड लेंगे। अच्छा, आपका नाम? आसिफ मोहम्मद, दारा मोहम्मद।